नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मित्रांनो जे पण कार्ड बनवले जात आहेत मित्रांनो, ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आलेलो आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो परभणी जिल्हा घेत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड बनवले जात आहे ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जाणार आहे त्या दवाखान्यांची नावे आपण पाहत आहोत। दवाखान्यांची नावे पाहत असताना तुम्ही इथे पाहू शकता, हॉस्पिटल नेम दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट दिलेला आहे, हॉस्पिटल टाइप दिलेला आहे, ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह आहे का डिसअप्रूव्ह आहे ते दिलेलं आहे। तर सर्वात पहिला दवाखाना तुम्ही इथे पाहू शकता आहे ऑर्थो हॉस्पिटल परभणी दिलेला आहे, त्यानंतर SDH-50 सेलो दिलेला आहे, त्यानंतर वुमन हॉस्पिटल परभणी दिलेला आहे, RH जिंतूर अँड ट्रॉमा युनिट दिलेला आहे, त्यानंतर SDH-50 गंगाखेड दिलेला आहे, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल परभणी दिलेला आहे, त्यानंतर मनवात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी दिलेला आहे। 8 नंबरचा दवाखाना डॉक्टर प्रफुल्ला पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे। 9 नंबरला पाहू शकता ONC क्युअर कॅन्सर सेंटर परभणी आहे, त्यानंतर RP हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट परभणी आहे। 11 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परभणी आहे, त्यानंतर 12 नंबरला स्वाती क्रिटिकेअर ICU अँड ऍक्सिडेंट हॉस्पिटल, त्यानंतर 13 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता मित्रांनो स्पर्श मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। तर असे टोटल 13 दवाखाने आहेत मित्रांनो जे की परभणी जिल्ह्यामध्ये येतात। प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिलं जात आहे मित्रांनो 5 लाखांपर्यंत मुफ्त मध्ये इलाज केला जातो, तो कार्ड या 13 दवाखान्यांमध्ये यूज केलं जात आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण परभणी जिल्हा घेतला आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये दुसरा जिल्हा घेणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।